सो हॅलो कशी काय पब्लिक, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे सॅटर्डे, पण आज आपण कामाला नाही जात आहे गाइस. आज समथिंग डिफरंट. आज चालू आपण क्रिकेट खेळायला. आई जाऊन टाक मित्रमंडळसोबत, समजताय का? आग लावून टाकू भाई. तो आज क्रिकेटचा प्लॅन झाला. आई बोलू हे काय आहे? हो अगदी काहीतरी वेगळं दिसलं मला. सो आज आपल्याला क्रिकेट खेळायला जायचं आहे. वेगळा प्लॅन झाला आज. थोडा मजा करून येऊ. किती वेळ काम 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 भ्यांचोत निसता जिना आराम. थोडं जिंदगी पण जगली पाहिजे. राईड तर करायला जायला भेटत नाही. बोला चला आज क्रिकेट विकेट खेळून या. तर भाई मी क्रिकेट खेळायला मुलुंडला जातो आहे. भ्यांचोत इज्जत द्या तुम्ही, समजलं का? इज्जत द्या. एवढ्या लांब जातो आहे मी क्रिकेट खेळायला. बोललं चला ब्लॉग पण बनवू आपण. तर स्वागत आहे तुमचं एक अजून एक बकचोदी ब्लॉगमध्ये. आई जवळ टेल लाईट कुठे आहेत तुझे? एवढी मोठी गाडी आहे, ह्याच्या टेल लाईट चालत नाही त्याचे. BMW. अरे काही लोक कुठं जातात? अरे यार आज सॅटर्डे आहे ना भाई. लोक फ्लाईटला जातात, कोण सॅटर्डे जातं, कोण संडेला जातं. आणि मी, माझा विषयच वेगळा आहे. आज लय दिवसांनी सॅटर्डेचा कामाला जात आहे. ह्या मतमध्ये म्हणजे एक पण सॅटर्डे सुट्टी नाही भेटली. अरे मला लय भोसडा आला माझ्या डोक्याचा. बोलला ह्या सॅटर्डे तरी जाऊया, थोडा क्रिकेट खेळूया. आणि क्रिकेट पण मी ऑफिसच्या लोकांसोबतच खेळायला जातोय बघा. म्हणजे ऑफिस ही गोष्ट माझ्या जिंदगीतून जातच नाही. हेंचोत रॅट रेसमध्ये अडकलो आहे मी. 9 to 5 लवडे लागलेत माझे. आणि बरं आहे आज सॅटर्डे आहे म्हणून मी बाईक घेऊन चाललो आहे तिकडे एवढ्या लांब. नाहीतर भाई आपल्याला कुठून जायला लागतं? पवईच्या रोडनी जायला लागतं. दीदी काय चालवते गाडी माइस्ट्रो घेऊन. नुसती उडते बघा बघा, नुसती उडते. मी काय बोलतो, पेट्रोल भरू का भाई? 60चं रेंज दाखवतोय मला, म्हणजे अजून रिझर्वना नाही लागले. तो आपण थोडा पुढे जाऊनच भरूया भाई. काय बोलता? मंदिरात दर्शन घेऊन जाऊ, पण थोडा पुढे जाऊ, दुसऱ्या मंदिरात जाऊ. आज एकदम एनर्जी लेवल हाय आहे माझी, कारण की मी खेळायला चाललोय बेंचवर. आज महिलेला सारखं पडून नाही राहणार आहे कामावर जाऊन. तर आज ब्लॉगमध्ये बघा भ्यांचोत एकदम बकचोदीचा असणार एकदम. पण मी असं खेळताना नाही दाखवणार, कारण की मी लाईफस्टाईल ब्लॉग नाही बनवतो यात, समजलं ना? फक्त मोटो ब्लॉग, ओनली मोटो ब्लॉग. सो फक्त बाईकवरती बकचोदी. बाकी बघू, जर जमलं आपल्याला क्लिप टाकायला तर टाकू, नाहीतर हेच हाच एक विषय आहे, समजलं का? दीदी कुठे राहिली? हा येते, मागूनच येते. उडत होती मागाशी, तर आता जरा कमी झाले. आता आपल्याला काय आता इथून जायचंच आहे. ज्या हिशोबाने मी चालवतोय भाई, मला मॅपवरती 40 मिनिट दाखवत आहे, 40 to 45 मिनिट्स. पण जर मी माझ्यावरती आलो जसं मी नेहमी चालवतो, तर भाई मी अर्धा तासात पण पोहोचेल. तो तुम्हाला काय वाटतं भाई, मॅपला बीट करायचं का? म्हणजे माझ्या घराच्या इथून 45 मिनिट्स आणि इथून तर आय डोंट नो. पण बघूया आता. आपल्याला इथून लेफ्ट जायचं आहे. थोडं पुढे जाऊनच पेट्रोल भरू. 70चं रेंज दाखवत आहे, म्हणजे अजून रिझर्वला नाही लागले गाडी. पण आपण पवईला जाऊ. पवईवरून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. सोली दीदी तर खतरनाक आहे, एक हात बी सोडून चालवते. काय चिक्कल भेंचो तिथे नुसता काला धुल्या गाडी मी. तर भेंचो गाडी पण साफ राहत नाही. किती पण धुवा, किती पण साफ ठेवा, घाण होतेच. पाऊस होता तेव्हा चिक्कल व्हायचा, आता भेंचो धूळ.
ही धूळ निसते. सगळं आता मुंबईमध्ये BMC वाले नाही का एअर पोल्युशन वाढते त्यामुळे धूळ साफसफाई करायला घेतलंय. अरे भॅनशोत काय ना होणार भाई, मला तर नाही वाटत. ते गाड्या बिड्या बघितल्या असेल तुम्ही साफसफाई करायच्या, रोडवरती पाणी बिणी मारतायत. काय होईल काय नाही काय सांगता येत नाही भाई. चला आपण तर जाऊया. असं ट्रॅफिक नसेल तर भाई आपण लवकर पोचू आरामात. तर मी ब्लॉक करतोय म्हणून पळवत नाही ना, कुत्र्यासारखी पळवली असते आता. कुत्रा बनवली असते, कुत्रा. KTMला KTM 390 कुत्रा बनवली असते, नुसता पळवतोय. काय काय मादर शोध असतात, ब्रेक बिक मारतात मध्येच. आणि बसवाले तर शाट्टा जाऊ नाही देणार तुम्हाला पुढे, तोपर्यंत तुम्ही रिस्क घेऊन जात नाही पुढे. समजलं. इथे एक पेट्रोल पंप आहे, इथं पाया पडून जाऊया का आपण? नको, पुढे जाऊया. पुढे काय अजून असंच बोलतो मी. ह्यांच्यात पुढे भरू पुढे भरू आणि गांडीशी येतं माझ्या नंतर. आज सॅटर्डे असल्यामुळे ट्रॅफिक नाही, तर गांडच फाटली असती भाई. काय बोलता? काय म्हणजे मुली आजकाल रॅपिडो खूप बुक करतात भाई. करू का आपण पण? रॅपिडो अकाउंट चालू आहे, 1-2 व्हिडिओ बनवूया का? सूर्य निसता डोळ्यावर येतो भाई. काही जवळ बघ, आता 70ची रेंज दाखवत होती, लो फ्यूल आला. फक्त एक ब्रेक मारला मी भाई. अरे भैन शोध, चेन ल्यूप करायची होती यार मला. शेट, असं चेन स्प्रॉकेट जाणार आहे माझा भैन शोध. बरं झालं बघा बघा. अरे भाई काय नशा करते का तू? कधी 0 रेंज दाखवते, कधी आता 70ची दाखवते. तेरे को तो देना पडेगा अभी रिफ्यूल. मी एवढा फास्ट जातोय काय, स्कोर आला आहे का नाही माहीत नाही आमच्यामधलं, म्हणजे टायमावरती येईल का नाही. पण आपण जायचं काय बघा. कसा विषय आहे ना मित्रांनो, समोरचा किती पण लेट येऊ दे, पण जो आपल्याला टाइम भेटलाय ना त्या टायमावरती जायचं. आपली इज्जत कमी नाही झाली पाहिजे. काय की बँचो हा लेट येतो, आपण लवकर जायचं. तासभर झाला तरी वाट बघायला लागली तरी चालेल, पण जायचं टायमावरती. माझा विषय हा आहे. मी नेहमी भाई किती पण लांब राहतो मी, पण मीटअप पॉईंट असेल राहायला जाताना सगळ्यांच्या आधी येतो, लवकर येतो, टायमावरती येतो. मेन म्हणजे आता मी ब्रॅगिंग करत नाही, त्याची गाण नाही तर बोलाल स्वतःचीच गाण लाल करतोय, पण गाईज दॅट्स अ फॅक्ट. काय झोली मिस झाला का काय पेट्रोल पंप मला? अशीच माझी गाण फाटते भाई बघा. आता मिस झाला वाटतं पेट्रोल पंप मला. काय नाही असेल पुढे. तर मुंबईत राहतो आपण, टेन्शन नाही घ्यायचं भाई, पेट्रोल पंप भेटेल आपल्याला. आता गाडी ढकलो आईच होली, त्या दिवशी पण ढकलत होतो. असंच पुढे पुढे बोलतो करेन, नंतर भरेन आणि मग एवढ्या गाडी ढकलायला लागते भेटतो. हा बघ आरो ब्रिज बघा आहे जवली. ब्रिज काय बांधलाय, पॅचेसनी बांधलाय, उरलेला सुरलेला सिमेंट आणून टाकला इकडे भेटतो, डांबर नुसते पॅचेस. आलो आपण पवई लेकला गाईस. काय झवली थंडी कुठे आहे भाई? आता कोणता महिना? नोव्हेंबर संपला, भेंचो डिसेंबर चालू आला खड्डा, तरी भेंचो थंडी नाही लागत आहे. काय बोलायचं? मला वाटलं इथे तरी थंडी असेल. बीच काय बोलतात, लेक बी आहे, सट्टाची थंडी आहे इथं. पण लीन मारू का? लीन नुसता धाड होत आहे. फेन शोध, एक स्मूथ रस्ता नाही भेटत कुठं. स्प्लेंडर सोबत मस्ती नाही करत मी. पार्टी गेली तरी चालेल, स्प्लेंडर सोबत मस्ती नाही करायची.
मॅप बघायला लागेल, नाही तर कुठेतरी जाईन भेटचोत आणि राहीन फिरत इकडं तिकडं. तर हो आहे जाऊली, थांबशील का नाही? पुढची गाडी जाऊ तर दे. आई जवळांना अक्कलच गाडीत असते वाटतं यांच्या, गाडी घेऊन निघतात तर पुढची गाडी जाईल तर पुढे जाईल ना माणूस. चढू आता, चढू का त्याच्यावरती? आई जाऊली आता ईस्टर्न एक्सप्रेसला आलो गाईस. लवडे लागले भाई, पेट्रोल नाही आता. आणि बघू बॅच धक्का मारायला लागला तरी चालेल, बघू. बोललो ना असंच नंतर नंतर करून माझी गाण लागते, बोललो मी तुम्हाला. आळस कुठेतरी डुबावणार मला एक दिवस. कोण भेंचो एवढा हॉर्न मारतोय का समजत नाही. मांडूप मुलुंड स्टेट आहे, आपल्याला मुलुंडलाच जायचं आहे, काय विषय नाही. बरोबर जातोय म्हणजे आपण. खाली कुठून उतरायचं ते विषय आहे. पळू का जरा, पळू का? हा माझी मॅप बघतो, नाही तर भ्यांच्या कुठेतरी जाईल. ती गाडी एक मॅप माउंट लावायला पाहिजे रे. काय रे भाई, काय विषय स्लो का झाला मध्येच? एक मॅपसाठी माउंट लावायला लागेल, हँडल बार माउंट, आपला फोन माउंट. कायची गाण. ह्याच्यामध्ये नॅव्हिगेशनचा सिस्टम आहे गाईस, पण तो कसा चालू करतात मला माहिती नाही. का तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा, ठीक आहे? ह्याच्यामध्ये आहे आपल्याला ऑप्शन नॅव्हिगेशनचं, म्हणजे टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन दाखवतं KTM मध्ये. पण ते कसं चालू होतं, कसं चालू होतं मला काय विषय माहिती नाही त्याचा, त्यामुळे मी काय हात टाकत नाही जास्त. तर थांबूया इथं साईडला आणि बघूया जरा कुठं जायचं आपल्याला, नाही तर जाऊ कुठेतरी आणि लवड्या लागतील, परत फिरून येऊन यायला लागेल. चष्मा घ्यायचा का तुम्हाला? इथं थांबूया जरा हॅझर्ड लाईट चालू करू. काही रेकॉर्डिंग करतोय ना मी. अच्छी गाडी चालू करून जाऊ म्हणजे इंटरकॉमवरती आवाज येत राहील. मॅप एक माउंट लावायला पाहिजे काय मला आता असं वाटतंय. अरे हो थांब, त्याची तर बघतो मी, थांबा काय इथं नॅव्हिगेशन आहे रे, मला वाटतं असं. तुम्हाला दाखवतो मी, मला पण शट्ट माहीत नाही तरी पण मी दाखवतो तुम्हाला. हे बघा नॅव्हिगेशनचं ऑप्शन आहे इथे, बघा दिसतंय तुम्हाला, पण ते ऑफ आहे, यूज नाही करू शकत. ते कसं ऑन करतात मला सांगा जरा, म्हणजे मी बघतो, विषय करतो चालू करायचा. मग आपल्याला इथे अजून एक माउंट लावायची गरज नाही, कारण की जरा अगली वाटतं ते. लावला तर थोडा क्लीन लावायला लागेल. कसं क्लीन लावला की जरा बरं वाटतं बघायला, पण ते कॉडलॉक विडलॉक लावायला लागेल, पण ते लय महाग आहे काय. बघू रूट 66 लावू, ते पण चांगलं आहे, पण ते किती रिलायबल आहे मला माहिती नाही. बघूया.